निश्चितच खूप मोठं समाधान वाटतंय। अनेक वर्षापासूनची आपली मागणी होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा आपल्या धाराशिव शहरामध्ये व्हावा आणि त्यासाठी आपण 1 एकरची जागा मागितली होती दुग्ध विकास विभागाकडे। बऱ्याच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आपलं महायुती सरकार आल्यानंतर आपल्याला स्वाभाविकच आहे की गेल्या वर्षी या बाबतीमध्ये जास्त जाणीव झाली की हा विषय आपण मार्गी लावायला हवा आणि गेल्या काही दिवसांमध्ये या बाबतीमध्ये योग्य पाठपुरावा करून आपण ही जागा जी आहे ती उपलब्ध करून घेऊ शकलो। या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपले महसूल मंत्री, आपले दुग्ध विकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला खूप सहकार्य केलं, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। अधिकारी जे आहेत त्यांनी देखील आपल्याला योग्य मार्ग दाखवला। क्लिष्ट विषय होता, बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या, कायद्याच्या दृष्टीने अडचणी होत्या, परंतु त्यातनं मार्ग काढायला आपल्याला यश मिळालं। माझे सहकारी आहेत त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि समाधानाचा दिवस आहे। 1 कोटी रुपये आपण या स्मारकासाठी, उद्यानासाठी उपलब्ध करून ठेवले होते, ते लगेच आपण आता निविदेच्या स्वरूपाने वापरू आणि त्याचबरोबरीने पूर्णाकृती पुतळ्यासाठी सर्व समाज बांधव अगदी माझ्यासकट सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवायचं ठरवलं आहे। पूर्णाकृती पुतळ्याची प्रक्रिया आपण सुरू करतोय आणि इथे स्मारक म्हणजे आपण प्रशिक्षणाची देखील सोय करायचं ठरवलं आहे। तर प्रशिक्षण केंद्र देखील इथे केलं जाईल। 1 एकरचा मास्टर प्लॅन करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि लवकरात लवकर निविदा काढण्याच्या बाबतीत आमचा पाठपुरावा आहे।